गुड मॉर्निंग, सुप्रभात, सस्ने नमस्कार मित्रमैत्रिणींनो. सचिन व्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमधील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण जाणार आहोत पुण्यापासून 260 ते 270 किलोमीटर अंतरावर असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निसर्गाने नटलेल्या शिवाचं मंदिर असलेल्या सुंदर अशा मार्लेश्वराच्या मंदिरात. आज माझ्याबरोबर माझा मित्र विवेक आहे. त्याचीच गाडी घेतली आपण. हॅलो. माग दीपक आहे आणि इकडं अमर आहे. तर मग चला आपण आता मार्लेश्वराच्या दर्शनाला जाऊ. आम्ही काल सकाळी पुण्याहून आंबा घाटातील या आंबा रिसॉर्टमध्ये आलो होतो. काल पावनखिंड पाहून येथेच मुक्काम केला होता. हो, आणि पावनखिंडीवरचा मी व्हिडिओ बनवलेला आहे व तो याच चॅनलवर टाकला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तो तुम्ही जरूर बघा. आम्ही सकाळी आंबा रिसॉर्टवर गरम गरम पोहे व उपीटचा नाश्ता करून सकाळी 10 वाजता मार्लेश्वरकडे निघालो. आंबा घाटातून मार्लेश्वर साधारणतः 20 ते 21 किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही राहिलेल्या आंबा रिसॉर्टवरून हा आंबा घाट साधारणतः 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. हा प्रसिद्ध असा आंबा घाट कोल्हापूर व रत्नागिरी शहरांना जोडणारा सह्याद्रीच्या रांगेतील एक महत्त्वाचा घाट आहे. या घाटात अनेक ठिकाणी छोटे मोठे धबधबे दिसत होते. हा घाट अतिशय निसर्गरम्य, मनमोहक व रमणीय आहे. पक्षी निरीक्षणासाठी हा घाट प्रसिद्ध आहे. हा आंबा घाट 8 किलोमीटर लांबीचा आहे. पावसाळा असल्यामुळे ठिकठिकाणी ढग खाली उतरलेले दिसत होते. आंबा घाट थोडा उतरल्यावर हा कळकदरा फाटा लागतो. तिथे उजवीकडे वळून मार्लेश्वरकडे निघालो. तुम्ही पुण्याहून मार्लेश्वरला येणार असाल तर पुणे, सातारा, कराड, मलकापूर, आंबा घाट मार्गे या कळकदरा फाट्यावरून आत वळून मार्लेश्वरला येऊ शकता. तुम्ही जर का एसटीने येणार असाल तर पुणे देवरुख नावाची एसटी आहे. त्या एसटीतून देवरुखला उतरून तिथून तुम्ही प्रायव्हेट गाडीने किंवा रिक्षाने मार्लेश्वरला पोहोचू शकता. तुम्ही जर का कोकणातून एसटीने येणार असेल तर रत्नागिरीवरून साखरपा मार्गे तुम्ही मार्लेश्वरला येऊ शकता किंवा रत्नागिरीवरून तुम्ही देवरुख मार्गे मार्लेश्वरला येऊ शकता. वाटेत सगळीकडं ही अशी भाताची खाचरं पाण्याने पूर्ण भरलेली होती. पाऊसमधून येतच होता व जातच होता. वाटेतील सर्व ओढे नाले पाण्याने भरभरून वाहत होते. मध्ये थोडा 4 ते 5 किलोमीटर रस्ता खराब आहे. वाटेत हे मारळ नावाचे गाव लागते. या गावावरूनच या महादेवाच्या मंदिराला मार्लेश्वर हे नाव पडले. पण आता निसर्गरम्य अशा मार्लेश्वरच्या परिसरात पोचलेलो आहोत. वातावरण अतिशय सुंदर आहे. सगळे ढग दरीत उतरलेले आहेत. पाऊस पण सुरू आहे. चला आपण आता सुरुवात करू इथनं वर जायला. साधारणतः 530 पायऱ्या आहेत. अर्धा तास वर पोचायला लागतो. पूजेचे साहित्याची दुकाने आहेत सगळी. केवढ्याला नारळ? 40 रुपयाला नारळ आहे. जबरदस्त क्लायमेट, एक नंबर. गरम गरम भजी पाव, वडापाव. ही कमान आहे. या कमानीतून आत जायचं आता.
जबरदस्त पाण्याला फ्लो आहे. आत उतरायचा कोणीही प्रयत्न करू नका. जिकडं बघाल तिकडं नुसते धबधबे आहेत. मोजता न येण्यासारखे धबधबे. हो, 1-2 मिनिटं जरा व्हिडिओ घेऊन होतो मग ठेवतो. पाऊस पडतच असल्यामुळे मार्लेश्वराचे निसर्ग सौंदर्य अधिकच बहरत होते. अशा सुखकारी, आनंददायी, आल्हाददायक व उत्साहवर्धक वातावरणात आम्ही अर्ध्या तासातच वरती मंदिरापाशी पोहोचलो. आपण आता मार्लेश्वरच्या गुहेपाशी पोहोचलेले आहे. तर अंधार आहे. श्रावण महिना असल्यामुळे रांग आहे. अप्रतिम सौंदर्य. हे समोरील दृश्य सुंदर विहंगम होते. हा धारेश्वरचा धबधबा ओसंडून वाहत होता व तो 200 फुटावरून खाली पडून त्याचे रौद्र रूप दाखवत होता. हे मंदिर तिन्ही बाजूने उंच अशा डोंगरांनी वेढलेले आहे व सर्व बाजूनी लहान मोठे असे धबधबे खाली वाहत होते. हे समोर जे दिसत आहे ते आहे मार्लेश्वराचं मंदिर. हे मंदिर म्हणजे एक नैसर्गिक गुहाच आहे व गुहेच्या आतमध्येच शिवलिंगे आहेत. उजव्या बाजूला जे दिसत आहे ते आहे गणेशाचे मंदिर. गुहेच्या आतमध्ये लाईट लावले जात नाही. समईच्या प्रकाशामध्येच दर्शन घ्यावे लागते. चला आपण आत जाऊन दर्शन घेऊ. आत पूर्ण काळोख होता. ही समोर 2 शिवलिंगे दिसत आहेत. एक आहे मल्लिकार्जुन तर दुसरे आहे मार्लेश्वर. शिवलिंगाचं दर्शन घेऊन बाहेर आलो. तुम्हाला निसर्गरम्य अशा मार्लेश्वरचा हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा व असेच नवनवीन गडकिल्ले व ट्रॅव्हल व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या सचिन व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.